रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला स्वभावसिद्ध गुण आणि येणारे जाणारे गुण हे कसे असतात माणसामध्ये आणि इतर सर्व प्राण्यांमध्ये, त्याविषयी आजचा हा व्हिडिओ आहे. स्वभावसिद्ध गुण, 3 प्रकारचे गुण असतात. एक जात स्वभाव असतो, जन्मजात तो स्वभाव जन्माला येतो. म्हणजे पक्षाला आकाशात उडायचं शिकावं लागत नाही, माशाला पोहण्याचं शिकावं लागत नाही पाण्यात, तो त्यांच्याबरोबरच तो त्यांचा गुण असतो. काही गुण आगम अपायी असतात, येणारे जाणारे असतात. म्हणजे शीतलम जलम, पाणी थंड असतं, पण पाणी जेव्हा गरम होतं तेव्हा आपण म्हणतो गरम पाणी झालं, लवकर आंघोळ करा, पाणी गार होईल. कारण तो गरम हा जो गुण आहे तो अग्नीचा त्याच्यामध्ये आलेला आहे आणि तो परत जाणारा आहे. आगम अपायी, येणारा जाणारा. तो पाण्याचा उष्ण गुण नाही आहे, तो अग्नीचा आहे, तो पाण्यात आलेला आहे आणि जो आलेला असतो तो जाणारा असतो. तेव्हा हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरा प्रकार जो आहे तो सांसिद्धिक गुण असतो. म्हणजे अग्नीमध्ये उष्णता हा जो गुण आहे तो मुळात सांसिद्धिक गुण आहे. तो जात नाही, येत नाही, कोणाच्या दडपणाने कमी जास्तही होत नाही. फार जुनी गोष्ट आहे. नुकतेच स्टोचे शोध लागले आणि स्टो घरोघरी आले. एका पाटलाची सून नवीनच नांदायला आलेली आणि तिला स्टोचं वगैरे ज्ञान नसल्यामुळे पण तिने स्टोव पेटवायला गेली, भडका झाला आणि ते सून जळून मेल्या त्या अग्नीमध्ये. पाटलाने गावची मीटिंग भरवली, म्हणले माझी ये झालेली सून या अग्नीमुळे मेल्या गेली. तेव्हा या अग्नीला आपण सामूहिक ठराव करून त्याच्यावर दडपण आणलं पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे. आणि मग काय, गावकऱ्यांनी एकमताने ठराव पास केला आणि यापुढे जर असं कोणाचं काय जर केलंच ना तर खबरदार, आमच्याशी गाठ आहे. आणि दिला अग्नीकडे पाठवून तो ठराव, प्रोसिडिंग बुक पाठवून दिलं. मंजूर होऊन आला असेल ना ती प्रोसिडिंगसुद्धा जाळून टाकलं अग्नीने. सांगायचा मुद्दा असा की तो सांसिद्धिक जो गुण आहे तो कोणाच्या दडपणाने बदलत नाही, तो कमी जास्त होत नाही, असा तो कायमचा तो अग्नीचा गुण आहे तसा. तेव्हा हे 3 गुण आणि हे 6 गुण, आता हे 6 काही गुण जे असतात ना ते अभ्यासाने नाही आहेत. किती अभ्यास करा तुम्ही तर ते सांसिद्धिक जे गुण आहेत किंवा आगमापायी किंवा जात गुण जे असतात ना त्याच्या व्यतिरिक्त काय गुण असतात ते ऐका. दातृत्वम प्रियवक्तृत्वम धीरत्वम उचितज्ञता अभ्यासेन न लभ्यन्ते चत्वारा सहजा गुणाः. चत्वारा सहजा गुणाः अभ्यासेन न लभ्यते किंवा लभ्यन्ते. हे 4 गुण अभ्यासाने नाही प्राप्त होत. कोणते? दातृत्वम, काहीचा स्वभावच असा असतो, तो देत राहतो लोकांना. आपली अर्धी भाकरी असली तरी तो कोरभर दुसऱ्याला देतो. त्याला सतत तो दयाळू अंतकरण असतं, त्याला ते शिकवावं लागत नाही आणि ते शिकून तो गुण येत नाही. म्हणजे कर्णाचं दातृत्व घ्या, शिबिराजाचं दातृत्व घ्या, असे मोठे मोठे राजे महाराजे झाले, त्यांच्या ठिकाणी जो दातृत्व गुण होता. किंवा आजही समाजामध्ये जे दान करणारे लोक आहेत की ज्यांच्यामुळे मठं मंदिरं मोठे मोठे तडाग झालेले आहेत, मोठे मोठे घाट बांधल्या गेलेले आहेत, हे त्या दातृत्वामुळे झालेलं आहे. ते होऊनच ते दान करत असतात. तेव्हा दातृत्वम प्रिय वक्तृत्वम, गोड बोलणं हा एक स्वभावसिद्ध गुण असतो काही माणसाचा की ते गोड बोलतात. असं गोड बोलावं असं जरी शिकवलं तरी तो माणूस तसं बोलणार नाही, तो उद्धटच बोलणार. प्रिय वक्तृत्वम धीरत्वम, म्हणजे धैर्य जे असतं ना ते स्वभावसिद्ध असतं. आणि उचितज्ञता, म्हणजे काय करावं आणि काय करू नये असं जे ज्ञान असतं हे स्वाभाविक असतं. हे 4 गुण
अभ्यासाने येत नाहीत. चत्वारा सहजा गुणाः असं सुभाषितकार म्हणतात की हे 4 गुण सहज असतात. सहज म्हणजे सहजायते इति सहजम, त्याच्याबरोबरच ते आलेले असतात आणि त्याच्याबरोबर ते जातात. तेव्हा याच्यावर एक सुभाषित फार छान आहे की सहज कसा गुण असतो तो. नाभिषेको न संस्कारो सिंहस्य क्रियते वने, विक्रमार्जित सिंहस्य स्वयमेव मृगेंद्रता. तो वनराज सिंह असतो ना, तर त्या वनराज सिंहाला अभिषेक केला जात नाही की तो आजपासून वनराज झालास, तुझ्या आजपासून या वनाचा तू राजा आहेस, किंवा न संस्कारो, न अभिषेको न संस्कारो सिंहस्य क्रियते वने. वनराज सिंहाला संस्कार आणि अभिषेक केला जात नाही, कारण त्याची जी मृगेंद्रता असते ना, ती विक्रमार्जित सिंहस्य स्वयं एव मृगेंद्रता, स्वयंसिद्ध त्याच्यामध्ये तो गुण असतो. तो बड्यांना म्हणजे तो वनराजच असतो. त्याने जर ठरवलं हत्तीला संपवायचं, तरी पण तो उडी मारून एकदम गंडस्थळावर जाऊन बसतो आणि तिथून त्याचं गंडस्थळ फोडतो. सांगायचा मुद्दा असा की असे काही जे गुण असतात ना, ते स्वभावसिद्ध असतात, जन्मजात असतात. ते शिकून अभ्यासाने येत नाहीत. अभ्यासेन न लभ्यन्ते चत्वारा सहजा गुणाः, याच्यासाठी हा व्हिडिओ आज आपण केलेला आहे. आणि म्हणून असे काही जे गुण असतात ना, ते स्वभावसिद्ध असतात आणि काही गुण मिळवावे लागतात, अभ्यासाने प्राप्त करावे लागतात. ते अभ्यास करून ते नेहमी तसेच राहतील असंही नाही. तेव्हा अशा प्रकारचे जे गुण आहेत तर ते आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूया. आजचा हा व्हिडिओ इथे संपवताना आपण हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.